नमस्कार. 2 दिवसापूर्वी कुडाळमध्ये झाराप तिट्यावर एक घटना घडली. काही पर्यटक आले होते. तिथे एक चहाची टपरी होती. चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीवर ते सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं. एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपून मारलं. पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे. 5 आरोपी केलेले आहेत. 5 पैकी 1 पकडला गेला आहे. 4 अजून मोकाट आहेत. पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे, 12 तारखेला 4 वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार, कारण का ती इलिगल आहे. पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे 48 तास आहेत. आज 10 तारीख आहे. 12 तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी, नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल. मला कसलाही संघर्ष करायचा नाही, पण ह्या मुसलमानांना जर आता आम्ही धडा शिकवला नाही, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही. म्हणून येणाऱ्या 12 तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवांनी कुडाळमध्ये जमायचं आहे. ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान, एक कशासाठी हे सगळं त्यांनी केलं, कसली ताकद त्यांना दाखवायची होती, त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे. आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं. आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचं आहे, जमायचं आहे आणि पोलिसांनी ह्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी.